जी हाँ, तो दोस्तों हमारे चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिया गया लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें ताकि हम आप तक अच्छे वीडियो पहुंचा सके। माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान श्री महंत तुकोबाराय महाराज आद्य गुरु शंकराचार्य भगवान या क्षेत्राचे क्षेत्राधीश्वरी महाभगवती जगतजननी जगदंबिका जिंच्या परम सानिध्यामध्ये माँ भगवतीच्या असीम कृपेने गत चतुर्थ दिवसापर्यंत मंगलमय कथेचं आपण चिंतन केलंय। आज पंचम दिवसामध्ये प्रवेश करायचा आहे। मंगलमयी कथा, परमपावनी कथा, भवमोचनी कथा श्रवण करण्याकरता उपस्थित व्यासमंचावर विराजमान माता सरस्वतीच्या रूपाने नटलेला माझा वाद्यवृंद, समोपस्थित सर्व ममतामयी माता एवं सज्जनांनो, ज्यांच्या अथक परिश्रमातून भरपूर असे परिश्रम घेऊन अतिशय सुंदर असं वातावरण तुम्हा आम्हा सर्व भक्तांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलंय। ज्याने जीवाचं रान करून आपल्याकडे लक्ष न ठेवता जी कथा, परमपावनी कथा तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला, ज्ञात अज्ञात सर्व भक्त चतुर्थ दिवसापर्यंत आपण कथा श्रवण केली। कालच्या कथेमध्ये आपण ऐकलं माँ भगवती परांबा जगत जननी हिने महिषासुराचा वध केला। महिषासुरांचा नाश केला। बाष्कल, चिक्सूर, ताम्राक्ष ह्या दैत्यांचा नाश केला। कोण होते हे दैत्य? आणि माँ भगवती जगत जननी यांचा नाश करते आहे का? कल्पना करा, जिला जगत जननी म्हणतात, जी स्वतः जगत जननी आहे, जगताची आई आहे, जगविख्यात आहे, आणि या सृष्टीतील जीव सगळे तिचे बाळ आहेत, लेकर आहेत, मुलं आहेत। मग चाहे तो देव असो चाहे दानव असो, माँ भगवती मग त्या दानवावर वार का करते? हा प्रश्न मला कालच मांडायचा होता, पण वेळेअभावी मी हा प्रश्न काल मांडू शकलो नाही। पण आज सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे, माँ भगवती मारते कोणाला? ती तर जगत जननी आहे, जगताची आई आहे, सगळ्यांची आई आहे। कारण शास्त्र सांगतं, पुत्र कुपुत्रो भवति, कुपुत्र पुत्र कुपुत्र जायतो क्वचिदपि कुमाता न भवति। काही ठिकाणी पुत्र कुपुत्र होऊ शकतो, पण माता कुमाता होऊ शकत नाही। असं जगतामध्ये आम्ही कुठंच ऐकलेलं नाही, ना इतिहासात ना पुराणात माता कुमाता झाली असेल, नाही। श्रापित विषय सोडा, पण एरवी संसारामध्ये जरी आपण बघितलं ना, तर आई आईच असते महाराज। मग जर कदाचित आई आई आहे, तर मला एक सांगायचं आहे नीट ऐका, मग आई लेकरांवर हात उचलू शकत नाही। लाडाने प्रेमाने कौतुकास्पद शब्द असणारे या शब्दाने आई आपल्या बाळांचं सांत्वन करू शकते, पण आई बाळाचा प्राण घेऊ शकत नाही। मग महिषासुराला मारलं, ताम्राक्षांना काल मारलं, चिक्षुरांना मारलं,
हे केवळ मेन दैत्य सांगतो मी. यामध्ये तर सैन्यामध्ये हजारो दैत्य होते, सगळे मारले गेले. आता मला तुम्हाला सरळ त्या कथेमध्ये प्रवेश करून द्यायचा आहे, ज्या कथेसाठी आपण बसलोय. कोणती ती कथा? अरे महिषासुर मारला. तो कोणता महिषासुर? कोण महिषासुर? मा भगवती दुर्गेनी एकच महिषासुर मारला. मा भगवती दुर्गेनी एक चिक्षुर मारला. पण आज या कलियुगामध्ये आपल्या डोळ्यासमोर हजारो महिषासुर आहे. या महिषासुराचा नाश करायचा असेल, देवी भागवताचं चिंतन करा, ग्रामगीतेचं चिंतन करा. ज्या ग्रामगीतेमध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी महिलोन्नती नावाचा अध्याय लिहिला. आणि त्या महिलोन्नतीमध्ये वंदनीय महाराज म्हणतात, नारी कोण आहे? नारीचं अस्तित्व वंदनीय महाराजांनी दाखवून दिलं. नारी केवळ साधारण स्वरूप नाही, नारी केवळ अबला स्वरूप नाही. महिषासुराने नारीला अबला समजलेलं होतं, अबला मानलेलं होतं. आम्ही कधीच अबला नारीच्या हातून गतप्राण होणार नाही, असा भाव महिषासुरांचा होता. पण म्हणतात ना, नारी नारी क्या कहते हो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए ध्रुव प्रहलाद हनुमान. महाराज, केवळ नारी भोगवस्तू नाहीये. नारी ते परमतत्व आहे. नारी घरातला सन्मान आहे. नारी घरातलं भूषण आहे. नारी मंदिरावरचं कळस आहे. नारी मंदिराच्या बाहेर असणारा पताका आहे. नारी विजयाचं दर्शक म्हणजे पताका, ज्याला आपण झेंडा म्हणू. मी परवा बोलत होतो का काल बोलत होतो की एवढी मोठी ताकद तुमच्यामध्ये आहे, एवढी मोठी ताकद, ज्या ताकदीला तुम्ही आम्ही विसरत आहोत. मला एक सांगायचं आहे, तुमच्या आतमध्ये असणारी ती परमशक्ती, चैतन्य स्वरूप, ते सर्व बाहेर काढायचं आहे. आणि ते असं निघणार नाही, सद्गुरु सानिध्य प्राप्त करून सद्गुरूंच्या सानिध्यातून आपल्याला ती प्राप्त करायची आहे. ती वस्तू ती मिळणार कुठे? मी काल सांगितलं होतं की मातेच्या नखामध्ये दिव्य तेज प्राप्त झालं, नाही का? ते माता म्हणजे सद्गुरु. रामचरित मानस मध्येही सांगितलं आहे, श्री गुरुपद नखमणी गण ज्योती, श्री गुरुपद नखमणी गण ज्योती, सुमिरत दिव्य दृष्टि होती, श्री राम जय जय राम. श्री गुरुपद नखमणी गण ज्योती, सुमिरत दिव्य दृष्टि होती. मां भगवतीच्या नखामध्ये जी ताकद होती, जी शक्ती होती, तीच शक्ती गुरूंच्या नखामध्ये. लक्षात घ्या, जीवनामध्ये गुरुप्राप्ती, भगवत प्राप्ती, भगवत तत्व अनुरागी जीव बनला ना, तर सगळ्या गोष्टी सहज सोप्या आहे, कठीण काही नाही. म्हणून तुमच्या आतमध्ये असणारा प्रत्येकांच्या समोर आज महिषासुर आहे, प्रत्येकांच्या समोर. लक्षात घ्या, मग तो महिषासुर कुठल्या दृष्टीने पाहतो, कशा दृष्टीने पाहतो, हे तुम्ही ठरवा. एक दुर्गा जर महिषासुराला मारू शकते, एवढ्या या सृष्टी तत्वामध्ये आज एकही दुर्गा निर्माण होऊ शकत नाही. हा, कमाल वाटतं मला कधी कधी. लक्षात घ्या, पिणारा माणूस, साधारण पिऊन येणारा मनुष्य, नीट आहे का? तुमच्या कामाचा विषय सांगतो. पिणारा मनुष्य येतो, लुकडेला येतो मनुष्य, नीट आहे का? एकदम बारीक बारीक आहे, हातपाय एवढाले झालेले आहे. किती मोठे? एवढाले हातपाय झालेले आहे. एवढा बारीक माणूस जवळजवळ 1.5 क्विंटल असलेल्या बाईला मारतो. वेणीला धरून म्हणतो, निघ बाहेर, निघ बाहेर, निघ बाहेर. मी म्हणतो फक्त त्याला ढकलून त्याच्यावर पडल्या ना तरी चकना सुरू होतो त्याचा. कळलं का? पण आपण तसं करत नाही. का करत नाही? का? कारण तुमच्या आतमध्ये असणारी जी दुर्गम शक्ती आहे त्याला तुम्ही जागृतच करत नाही. तुम्ही फक्त एवढंच जागृत करता, त्यांनी मला म्हणलं
आज घरी जाऊन प्रॅक्टिकल करा. हसू नका, खरं बोलतोय मी. विचार करा, तुमच्या गावात एखादा असेल नसेल बिचारा, पण मला सांगा, एवढा बारीक माणूस असतो, एवढा बारीक, आणि तो बारीक माणूस 1.5 क्विंटल 2 क्विंटल असणाऱ्या बाईला घाबरवतो का? कारण तो तिला अबला समजतो, आणि ही सुद्धा स्वतःला अबला समजते. असंच ना? नाही महाराज, ती स्वतःला अबला समजत नाही, ती फक्त या भारत देशाची मर्यादा सांभाळते. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तिने मर्यादा सोडली ना, अरे समोरचा महिषासूर नाही पाय लावत पळत बाहेर, तर काय राहिलं महाराज? कळलं का? आणि पाहिलं मी, आमच्या गावात अशीच एक रणचंडी निर्माण झाली होती. ती रणचंडी अशी झाली, तो बिचारा महिषासूर रोज यायचा, पिऊन यायचा, बेल्यावरून पिऊन यायचा, अजून वणीहून पिऊन यायचा. आल्याच्या नंतर घरात घुसल्यानंतर त्या रणचंडीवर 1 वेळा 2 वेळा 3 वेळा 4 वेळा प्रहार केला. तिने खूप वेळा ऐकलं, लेकरं मोठे मोठे व्हायला लागले. आज मोठे मोठे लेकरं झाले, काही दिवसांनी मुलांचे लग्न होणार, आणि तेव्हा सुद्धा तो मनुष्य तिला मारतोय. एका दिवशी तिला वाटलं, म्हणे किती दिवस मार खायचं, किती दिवस मार खायचं. एका दिवशी ती जरा बरी होती, माझ्यापेक्षा डबल टिबल असेल. तिने विचार केला आणि एका दिवशी माणसाला घरात घेतलं, कडी लावून घेतली, टीव्हीचा आवाज मोठा केला, हातात मिरची पावडर घेतलं, डोळ्यात फेकून दिलं, टीव्हीचा आवाज मोठा आणि हातात दांडकं, देबत्ती 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 देबत्ती. दुसऱ्या दिवशी तर बाईपेक्षाही डबल झाला तो. हसू नका, करून पाहत जा कधी कधी. बसलीस अशी का स्वस्त भगिनी, ठोका ललकारी, तू हिंदू भूमीची नारी, तू हिंदू भूमीची नारी. बसलीस अशी का स्वस्त भगिनी, ठोका ललकारी, तू हिंदू भूमीची नारी, तू हिंदू भूमीची नारी. टाळी. पूर्ण भजन ऐकवणार तुम्हाला मी. हात वर. एका एका भजनाचं विश्लेषण, एका एका अभंगाचं, एका एका चरणाचं. हे भगिनी, मात शक्ती, तू आराध्य शक्ती आहे राष्ट्राची. या राष्ट्राची शान म्हणजे स्त्री आहे, या राष्ट्राची मर्यादा म्हणजे स्त्री आहे. तू साधारण स्त्री नाही. देवी भागवत तुमच्या अंतरंगात असणारी ऊर्जा जागृत करणारी कथा आहे. देवी भागवत तुमचं चैतन्य तत्व जागृत करणारी आहे. एका एका शब्दावर लक्ष ठेवा. 7 दिवसाचं भागवत नाही ऐकलं तरी चालेल, पण या अभंगाचं चिंतन मात्र हृदयात ठेवा. टाळी. हातानं टाळी वाजवायची, कानाने ऐकायचं, उद्यापासून आचरणात आणायचं. जरा हातवर. किती जण साथ देणार? किती जण? हा, तुम्ही. का घेशी आपला म्हणून दुर्बलता ही जुगारी, का घेशी आपला म्हणून दुर्बलता ही जुगारी, दुर्बलता ही जुगारी. तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. बसलीस अशी का स्वस्त भगिनी, ठोका ललकारी, तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. बोलून गेलो ना मी. अबला म्हणून घ्यायचं नाही. तुम्ही अबला नाही, नारी अबला नाही, नारी सबला आहे. वाक्य करून ठेवा हृदयावर. सर्व काही करू शकता. पुरुषाशिवाय, नारीशिवाय पुरुष अधुरा आहे. पहा पूर्व इतिहास तुझे, पहा पूर्व इतिहास तुझे, सामर्थ्य किती तरी थोर. सीता अनुसया राणी लक्ष्मी, रूपे तुझीच
जगा माझारी तू हिंद भूमीची नारी तू हिंद भूमीची नारी बसलीस अशी का स्वस्त भगिनी ठोकात ललकारी तू हिंद भूमीची नारी तू हिंद भूमीची नारी. जरा इतिहासाची पानं उघडा, पुराणाची पानं उघडा. त्या पुराणामध्ये दाखला दिलाय माँ जानकी, सीता, अनुसया, शांडिल्या, सत्यवती. या इतिहासात झाशीची राणी लक्ष्मी, महाराणी लक्ष्मीबाई जिने प्राण गमावला पण आपल्या भारताची इज्जत गमावली नाही, त्या राणीची ही कथा सांगतोय, लक्षात घ्या. या परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवे नवे या राष्ट्रांच्या जननी ज्यांना म्हणू महाराणी सईबाई, या सगळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती आबला जर म्हणून घेतलं असतं ना, आज या भारतामध्ये या जगविख्यात महिलांचं नाव राहिलं नसतं. या भारतामध्ये नारी पुढे होती आणि पुढेच राहणार. नारी शिवे एक आद्य परांबा शक्ती शिवे पुरुष काही करू शकत नाही. शक्ती आहे तरच शक्तिमान, अन्यथा एकट्या शक्तिमानाला किंमत नाही. भागवत देवी भागवताच्या आधारावर टाळी थकल्या. थकत नाही महाराज, आम्ही फक्त ऐकून मतिगुंग होते. टाळी. हरी बोल. तुझ्या कुशीतून इथे जन्मले, तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी तुकडोजी ज्ञानेश तुकोबा सुभाष टिळक गांधी सुभाष टिळक गांधी. विसरलीस अधिकार माते जगताची उद्धारी तू हिंद भूमीची नारी तू हिंद भूमीची नारी. बसलीस अशी का स्वस्त भगिनी ठोकात ललकारी तू हिंद भूमीची नारी तू हिंद भूमीची नारी. टाळी. हाथ ऊपर भाव से गाइए. जरा आपल्या गर्भाला प्राधान्य द्या. काय म्हणतो गर्भ तुमचं? ज्या कुशीतनं जन्माला आले. चला पुराणात भगवान राम, कृष्ण, वामन, परशुराम ज्या कुशीला पावन केलं, एवढा मोठा दर्जा मिळाला या कुशीला. या इतिहासात ज्या कुशीतून छत्रपती शिवाजी, महाराणा प्रताप, वीर भगतसिंग, राजगुरु चंद्रशेखर आझाद, सुखदेव, तत्वज्ञानी महापुरुष शंकराचार्य, मंडन मिश्रा, वीरपुत्र स्वामी विवेकानंद, शांतीचा संदेश देणारे भगवान तथागत गौतम बुद्ध एका नारीपासूनच जन्माला आले. महाराज गजेंद्र सिद्धार्थ कथा सांगायला आले ते एका नारीपासूनच. महाराज टाळी. हर एक व्यक्ती येतो तो आधार फक्त नारीचा आहे. प्रगती करायची असेल तरी हात नारीचा पाहिजे. संसार सुखाचा करायचा असेल तर दोघांचं मन पक्क हवं. संसार सुखाचा करायचा असेल तर दोघांनी एका विचाराने चालायला हवं. संसारातली दोन चाक म्हणजे स्त्री आणि पुरुष आहे. एक चाक जरी निघून गेला ना तर काम साध्य होणार नाही.
टाळी. स्वस्त बसायचं नाहीये, भजनच शिकवतंय आपल्याला. तुझ्या विना संसार न चाले, तुला नसे का ठावे. तुझ्या विना संसार न चाले, तुला नसे का ठावे. आद्य गुरु तू अखिल जगाची, तूच कोण शिकवावे. तूच कोण शिकवावे. म्हणे घुसर कर ही जागी, तुझी तूच खरी कैवारी. तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. बसलीस अशी का स्वस्त भगिनी, ठोका तललकारी. तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. वाघेशी आपला मनोनी, दुर्बलता घे जुगारी. तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. बसलीस अशी का स्वस्त भगिनी, ठोका तललकारी. तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. तू हिंद भूमीची नारी, तू हिंद भूमीची नारी. नीट आहे का? एक एक वाक्य हृदयात ठासून ठेवण्यासारखं आहे. नीट आहे का? आपल्या गोंधळात राहू नका. 3 घंटे आपण कथेसाठी आलोय, तर 3 घंटे कथाच ऐकली पाहिजे. आणि ही कथा तुमची व्यथा मिटवणारी आहे. म्हणून बसलेल्या प्रत्येक माझ्या माता भगिनीला सांगतोय, एवढं स्वस्त राहू नका. कळलं का? बसलीस असी का स्वस्त भगिनी, ठोका ताललकारी. माँसाहेब जिजाबाई साहेबांनी जर विचार केला असता मला स्वस्त बसायचंय, आज तुम्ही आम्ही या मंडपात बसून कथा सांगितली नसती. तिने जर ठरवलं असतं मला छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घालायचं नाहीये, शहाजी महाराजांना अनुमती दिली नसती की नाही मी तुम्हाला सोडून 25 वर्ष राहू शकते, आज या मंडपाखाली तुम्ही आम्ही नसतो. लक्षात घ्या. मला सांगायचं एकच आहे, या भारतामध्ये जे जे थोर पुरुष जन्माला आले हे काही आकाशातून खाली टपकले नाही. यांना आधार एका मातोश्रीचा आहे. लक्षात घ्या. म्हणून तुमच्यामध्ये जे असणार अस्तित्व, हे अस्तित्व दबलेलं आहे. तुमच्या घरामधला महिषासूर जर तुमच्यावर आक्रमण करतो का? कारण तुमच्यामध्ये असणारी दुर्गम शक्ती कमी झाली. दुर्गा म्हणजे काय? दुर्गा दुर्गती नाशिनी. दुर्गाचा अर्थ होतो दुर्गा दुर्गती नाशिनी. ज्या बाईला आपल्या घरात येणारी दुर्गती जे दुर्गती आहे, ज्या दुर्गतीचा नाश करता येतं, तिचं नाव दुर्गा. कळलं का? एवढंच दुर्गा म्हणूनच नाही, तिचं नाव अजून पुढे शांता दुर्गा. कळलं का? ज्यांना शांत करण्याची ताकद जिच्यात आहे, मग कुठे वापरायची ताकद तुमची ही? नीट आहे का? मी पहिल्या दिवसापासून टाहो फोडून सांगतोय, बाबांनो तुम्ही फक्त मानून घेतलंय मी हा आहे. तुमची स्थिती, तुमची आणि माझी स्थिती कशी झाली आहे माहिती आहे? एक उदाहरण देऊ का? सोपं उदाहरण. एकदा एक वाघ फिरत फिरत एका वाघाचं छोटूस एक लहानस बाळ मेंढ्यांच्या कळपात घुसला. कथा माहिती आहे, जुनी आहे, प्रचलित आहे. पण नीट आहे का? मेंढ्याच्या कळपात घुसल्याच्या नंतर तो मेंढ्याबरोबरच राहू लागला. मेंढ्या चरायला गेल्या की तोही त्यांच्या बरोबर जाऊ लागला. आता मेंढ्यात राहत असताना मेंढ्यांना काही त्या वाघाची भीतीच वाटली नाही. नीट आहे का? त्या मेंढ्यांना काही वाघाची भीतीच वाटली नाही. पण एके दिवशी सगळ्या मेंढ्या बाहेर चरायला गेल्याच्या नंतर ओरिजिनल वाघ, वनात राहणारा जो खुंकार आहे, त्यांनी एक डरकाळी फोडली. एक डरकाळी फोडल्याबरोबर सगळ्याच्या सगळ्या मेंढ्या बाहेर धावायला लागल्या. सैरावैरा धावू लागल्या. धावत असताना त्या वाघाने बघितलं यांच्यामध्ये एक माझा साडभाऊ धावतोय.
यांच्यात एक माझा भावन दिसतोय. धावून त्याने विचारलं, बाबा रे तू का धावतोयस? ते म्हणते, मला तुझ्याने भीती वाटते. त्या वाघाने सांगितलं, का घाबरतोस, तू माझ्यासारखाच आहे. मग त्याला सांगितलं, तुला हे अख्खं मेंढ्याचं खांड घाबरेल, पण तू यांच्यात जाऊन तसा बनलास. त्याची जागृती करून दिली त्या वाघाची. तेव्हा त्याला कळलं, हो मी मेंढा नाही, मी वाघ आहे. कळलं का? तसं तुम्ही अबला नाही, तुम्ही सबला आहात, फक्त कुठेतरी बांधल्या गेलात. कळलं का? एक सांगू का, ज्या माणसांच्या जीवनातली स्त्री गेली ना, त्यांचे घर तपासून पहा. ज्या घरामध्ये एक करती धरती आई होती, अरे तिला जाऊ द्या, 2 महिन्यानंतर त्या घरात प्रवेश करून पहा. कळलं का? 2 महिन्यासाठी ती एखाद्या भावबंदाकडे पाहुणीने गेलेली असेल ना, ती येईपर्यंत त्या घरामध्ये कुठे कुठे धिंगाणा झालेला असतो. 2 ते 3 दिवस तिला घर साफ करण्यात लागतील साधारण घरी नसल्यावर. आणि दुर्दैवाने ज्या घरातून ती आई निघून जाते, दुर्दैवातून ज्या घरातून ती पत्नी निघून जाते, दुर्दैवातून ज्या घरातून ती करती स्त्री निघून जाते, 2 महिन्यानंतर तिचं घर जाऊन बघा. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, माझ्या कमी आयुष्यात बघितलंय. ज्या घराची धूळधाणी होताना मी पाहिली. पहिल्यांदा ते घर मी बघितले ज्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असायचा, जे घर दंदन असायचं, ज्या घरातला कचरा कधी बाहेर दिसला नाही. नंतर जाऊन बघावं, तिथं कचऱ्याला वाहन नाही. का? म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी शिरे. ते हात फिरणार जर असलं ना, तर लक्ष्मी वास करते. आणि ते हात फिरणार निघून गेलं, तिथे लक्ष्मी राहत नाही. लक्षात घ्या. आजही दुर्गा, माँ भगवती दुर्गाची कथा ऐकतोय. महिषासुराचा नाश केलाय. मग तुम्हा आम्हाला ही कथा ऐकून फायदा काय? मला कालच ह्या विषयावर बोलायचं होतं, वेळ संपला होता. पुन्हा मी तुम्हाला त्या विषयाकडे का नेतोय? आजही या कलियुगामध्ये महिषासुराची कमतरता नाही. आजही भरपूर महिषासुर आहे. तेव्हा तर एकच महिषासुर होता आणि एका महिषासुराला मारण्यासाठी एक जगदंबा दुर्गा प्रगट झाली. पण आज प्रत्येक घराघरामध्ये महिषासुर आहे आणि प्रत्येक घरातल्या महिषासुराला मारायसाठी प्रत्येक घरात दुर्गा जन्माला आली पाहिजे. प्रत्येक घरातली दुर्गा जागी झाली पाहिजे. तेव्हा घरातला महिषासुर मारला जाईल, अन्यथा घरातला महिषासुर मारला जाणार नाही. कोण महिषासुर? नीट आहे का? जो घरातून बाहेर पडतो, 4 वाजता घरातून बाहेर पडतो, 5 वाजता घरातून बाहेर पडतो आणि तो महिषासुर लागून मान डोलावत डोलावत घरी येतो. हा महिषासुर. या महिषासुरावर तुम्हाला भारी पडावं लागेल. माणसं ऐकत नाही असं म्हणतात, माणसं ऐकत नाही. अरे असे कसे माणसं ऐकत नाही? मी तुमच्याकडनं बोलतो आज पूर्णच. बोलू ना? किती जणी आहे महाराज आमच्याकडनं बोला म्हणून हात वर करा. बाकीच्यांचे काय केळीचे खांब कापले मी? तुमच्याकडनं बोलायचं ना, हात वर करा. किती महिलांकडनं बोलायचं? हात वर करा. इमानदारीने तुम्हाला शपथ आहे, हात वर करा. किती जणीला वाटते आमच्याकडनं बोला महाराज? चला जाऊ द्या, यांच्याकडनं बोला महाराज, अशा किती जणी हात वर करा. महाराज माणसाकडनं बोला, आमच्याकडनं बोलू नका, अशा किती जणी हात वर करा. चला एकदा चान्स पुन्हा. माणसाकडनं बोलू नका महाराज, आमच्याकडनं बोला, अशा किती जणी आहे? एकदा, एकच चान्स. हे सगळे कंटाळलेले गिराईक आहे. लक्षात घ्या, हे सगळे कंटाळलेले आहेत म्हणून 3-3 वेळा हात वर करतायत. नीट ऐका. मी भांडणं लावत नाहीये तुमचे, पण ऐका सज्जनो, मी का बोलतोय? पुरुषांच्या विरोधात नाही, महिलांच्या नाही. तुम्ही मला ऐकण्यासाठी आले, मी तुमचे भांडणं लावण्यासाठी नाही. बल्कि माझा एक छोटासा प्रयास आहे, तुमच्या घरात भांडणच होऊ नये ही माझी सदिच्छा आहे. भांडणं लावायची इच्छा नाही. कळलं का? छोट्या छोट्या कारणामुळे आपल्या घराचा नाश होतो. छोट्या छोट्या कारणामुळे घराचा धिंगाणा होतो. एक चुलक अशा कारणामुळे अख्खं घर बर्बाद होतं. कारण काहीच नसतं त्याला. आजच एक मला भेटून गेलेला व्यक्ती, नाव नाही सांगणार मी. आई एकीकडे रडून रडून दानादान झालेली आहे. पत्नी घर सोडून निघून गेलेली आहे. लेकरं बाळ शिकणारे आहेत, छोटे छोटे लेकरं आहे. त्या लेकराकडे कोणी पाहावं? आजी रडून रडून खाक होते, आजोबा रडून रडून खाक होते. पत्नी लेकरांना सोडून निघून गेली आणि बाप सन पिऊन राहतोय. मला सांगा, त्या लेकरांचं करिअर काय घडवलं तुम्ही? काय सिद्ध केलं? जीवनामध्ये काय साध्य केलं? काही नाही, फक्त मजा मारली. आम्ही हे केलं ते फक्त मजा घेण्यासाठी.
अरे जीवन हे नाही, एवढी मजा तर फक्त जनावरही घेतात, माणसांना याच्यापेक्षा जास्त अक्कल आहे. आणि जास्त अक्कल असणाऱ्या माणसांनी संसार सफल करून दाखवावं, म्हणजे देवी भागवत ऐकण्याची. हे तर सगळेच करतात. त्या 2 लेकरांचं काय मी तुम्हाला विचारतोय, ह्याच व्यासमंचावर आणि इथेच विचारतोय. माणसाची फक्त कथा ऐकल्यानंतर हृदय पाजरून जातं, पण ज्या माणसांच्या घरामध्ये या घटना घडतात त्यांना का काही वाटत नाही? कशामुळे झालं? कमीत कमी याचा विचार तर करा, चिंतन तर करा. अरे कथा कीर्तन प्रवचन फक्त तुमचा टाइमपास करण्यासाठी नाहीये. म्हणून बाबांनो हात जोडून सांगतोय, सज्जनांनो जरा ऐका, लत लावून घेऊ नका. विषयाची लत, विषय म्हणजे एकच नाही, पंच विषय तुमच्या पाठीशी लागलेले आहे. व्यसनांना दूर करा, दारू सारख्या विषयाला लाथ मारा. पण आपण सगळं काही करतो, पण छोटं आंबट पाणीच आपल्याला सुटत नाही का? बरेच जण म्हणतात नाही महाराज मी ते घेत नाही, स्टँडर्ड घेतो. तू ये ना कानाखाली ठेवतोय. अरे स्टँडर्ड घेऊन काय करशील? 1 वेळा घेशील, 1 बंपर घेशील, 2 बंपर घेशील, पॅन्डात मुतून देशील, दुसरं करशील काय? पण जीवन सफल करण्यासाठी, जीवन सक्षम करण्यासाठी जे आपण विडा उचलला ना, अग्नीला साक्ष मानून आपण जेव्हा विवाह करतो, नीट ऐका, अग्नीला साक्ष मानून हातात हात देऊन त्या मुलीचा हात धरून 7 फेरे घेतलेले असतात. घेतात ना तुमच्याकडे फेरे? फेरे घेतात हो की नाही? हातवर करा. फेऱ्यावाले किती आहे? तुम्ही ब्रह्मचारी आहात का सगळे? फेऱ्यावाले किती आहे? फेरे किती जणांनी घेतले? अच्छा, किती जण घेणारे आहात? चला सोडा विषय, विनोदाचा विषय नाही हा विषय खरा आहे. जेव्हा अग्नीला साक्ष मानतो, नीट ऐका, तुमच्या लग्नाचं अस्तित्व सांगतोय. लग्न म्हणजे जोक नाही, लग्न म्हणजे मजाक नाही, लग्न म्हणजे गंमत नाही. लोकांनी आल्या अक्षदा टाकून दिल्यास टप्पू मारले गेले म्हणजे लग्न नव्हे. अरे लग्न वेद नीतिज्ञ, वेदाच्या मंत्राने आपण अग्नीला साक्षी मानून लग्न करत असतो. जिथे जिथे जेवढे पाहुणे आहे आणि जिथे ते जोडप आहे, त्या जोडप्याचे साक्षी त्या अग्नी आणि तुम्ही आहात, लक्षात घ्या. आणि त्या अग्नीची शपथ घेऊन आपण संसार करायला सुरुवात केली, आणि ती शपथ जर तोडली ना, 7 पिढ्या नरकात जातात. तुमच्या हा अग्नीचा श्राप आहे. माहिती नसेल तर पद्मपुराण वाचा. मी ग्रंथातून सांगतोय, व्यासपीठावरनं उगीच काहीतरी सांगतोय नाही. आपल्याला काय गंमत वाटतं? या आली लग्न घटिका, शमी पॅन टापू द्या नाही महाराज. आणि एक सांगतो आवर्जून, लग्नाचा मुहूर्त कधीच टळू देऊ नका. अय बाबू, लग्नाचा मुहूर्त ज्यांचे झाले त्यांचे जाऊ द्या, गेल्या गौऱ्या घाटावर त्यांच्या. पण आता ज्यांचं होणार आहे त्यांनी ऐका, कळलं का? लग्नाचा मुहूर्त टळू देऊ नका. आपण लग्नाचा मुहूर्त काढतो 12:35, 12:40, 12:50 वगैरे वगैरे. मला सांगा किती माणसाचे लग्न 12:50ला लागतात हो? एखादा मोजका सोडून द्या त्यांचं 12:50ला लागन. नाहीतर लग्न 12:50चं असतात, आणि पोट्टे नाचून नाचून पिऊन पिऊन नाचून नाचून पिऊन पिऊन नाचून नाचून 3 वाजेपर्यंत मोकळे होतात. लग्न 3 वाजता, जेवण 5 वाजता, आणि वरात वापस 7 वाजता. काही काही वराडामध्ये तर नाचता नाचता नवरदेव मेले हो, कळलं का? घोड्यावर नाचला नवरदेव, नाचला नाचला घोडीवर बसला, घोडी उसळली, खाली पडला, घोडीने छातीवर पाय मारले, नवरदेव गेला. काही काही नवरदेव नाचत नाचत गेले हो, कळलं का? काही काही तर नवरदेव एवढे, चला ठीक आहे पोरं पेले, म्हणजे मी प्यायला आदेश देतो असं नाही, जे ज्यांचं लग्न नाही ते पेले ठीक आहे, पण त्यांच्या लग्नामध्ये स्वतःचं लग्न ज्याचं आहे त्यालाही पाजवतात. अरे मंगल कार्यामध्ये सुरुवात करत आहात तुम्ही आणि त्या दिवशी पेतात, जरा विचार करा. तुमच्या ग्रहस्थाची सुरुवात आहे आणि त्या सुरुवातीच्या दिवशी तुम्ही नाट लावून घेतला, तुमचा संसार सुखाचा होईल. बॉन्डवर लिहून देतो म्हटलं महाराज, शेवटी पस्तावच लागेल, लक्षात घ्या. म्हणून लांब राहा त्याच्यापासून. हे कोणीतरी जण बोलला म्हणे महाराज चंद्रपूर जिल्ह्यात बंद आहे. अरे नावालाच बंद आहे, बाकी सगळं दंग आहे महाराज, कळलं का? इकडे नाही भेटलं तर बेला, बेला नाही भेटलं तर आदिलाबाद, ते नाही भेटलं तर वणी, कळलं का? मी पण आणलंय, पाहिजे का कोणाला? किती जणाला पाहिजे हातवर करा. मी पण आणली आहे सोबत. बाहेरचे म्हणतील बरं झालं, उद्या दादाजींना भेटतील, दादाजी किती वाजता जाऊ? अरे मी आणली आहे, पण तुम्ही जे पेल्यावरून पिऊन येता ना, ते पेल्यानंतर नालीत पडायची शक्यता आहे. पण जे मी आणलेली देवी भागवत रूपी जी आहे ना, ही तुम्हाला तारणारी आणलेली आहे महाराज, मी मारणारी नाही. म्हणून जेवढं प्यायचं तेवढं प्या, आपलं जीवन सक्षम बनवा. एकदा हे पिऊन तर पा.
3 वर्ष झाले महाराज पाजायचा प्रयत्न करतोय, 3 वर्ष पिणारे पिऊनच राहिले, कळलं का? आणि सांगू सज्जनो, हे पिण्यासाठी भाग्य लागतं, हे पिण्यासाठी तप लागतं, अरे हे पिण्यासाठी पुण्य लागतं, बिगर पुण्याचं हे पिणं शक्य नाही. लोग पीते हैं पी पी के गिरते, हम भी पीते हैं गिरते नहीं है. लोक पितात आणि पिऊन खाली पडतात, आम्ही पितो पण खाली पडत नाही का? लोग पीते हैं पी पी के गिरते, हम भी पीते हैं गिरते नहीं है. लोग पीते हैं पी पी के गिरते, हम भी पीते हैं गिरते नहीं है. हम तो पीते हैं सत्संग के प्याले, हे अंगूरों की मदिरा नहीं है, ये अंगूरों की मदिरा नहीं है. सत्संग आहे महाराज. ज्याच्या कुणाच्या घरामध्ये हे शिरलेलं सत्संग असेल ना, त्यांच्या घराचं कल्याणच झालं महाराज, लक्षात घ्या. म्हणून जगत कल्याण करायचं असेल ना, दारू सारखे विषय सोडा. हा, आणि मी म्हणत होतो महिषासुर कोण आहे, ऐका बाबांनो. महिषासुर तो व्यक्ती आहे जो मदिरा पान करतो. महिषासुर तो व्यक्ती आहे ज्या घरामध्ये मांस भक्षण होतं. महिषासुर तो व्यक्ती आहे जो गंदा खातो. महिषासुर तो व्यक्ती आहे जो विचाराने हीन आहे, विचाराने हीन दिन बनलेला आहे, तो व्यक्ती महिषासुर आहे. ज्याचे विचार शुद्ध नाही, ज्यांचा आचार शुद्ध नाही, ज्यांचं चलन वलन शुद्ध नाही, तो महिषासुर आहे. आणि या महिषासुराला मारण्यासाठी दुर्गेचा अवतार झालाय, लक्षात घ्या. दुर्गा दुर्गती नाशिनी. म्हणून आज कलियुगातही महिषासुरांची कमतरता नाही. आजही महिषासुर दुर्गेवर तुटून पडतायत, कळलं का? आपण पाहतोय, डोळ्यासमोर चरित्र येतंय, नाही नाही त्या गोष्टी आपल्या समोर घडतायत. मग विचार करा. लोक म्हणतात भागवताची गरज काय, देवी भागवताची गरज काय, रामायणाची गरज काय? याची गरज आज आहेच महाराज, कळलं का? कारण हे ग्रंथ तुम्हाला सात्विकता देणारा ग्रंथ आहे. आणि काय का 7 दिवस ग्रंथ ऐकायचं, उठायचं, धूळ झटकायची आणि मोकळं व्हायचं, असं करू नका. एवढी मोठी तयारी करून मी काल सगळ्या आयोजकांचे नाव सांगितले. एवढं सगळं हे केलंय कशासाठी, कळलं का? धूळ झटकण्यासाठी नाही. हा, धूळ झटका अज्ञानाची, अहंकाराची, मीपणाची, स्वार्थाची. आणि महाराज सक्षम जीवन करण्याकरता निस्वार्थमय जीवन जगा. आणि सांगू, प्रेमदृष्टी वापरून जीवन जगा. सगळ्यांना आपलं म्हणून जीवन जगा. मा भगवतीने तेच केलं, काल प्रगट झाले. सगळ्या देवांना सांगितलं आपण निश्चिंत व्हावं, मी तुमच्या कल्याणासाठी आली आहे, मी तुमचं कल्याण करण्याकरता आली आहे. आज कोणी एखादी दुर्गा मिळते की मी तुमच्या कल्याणासाठी आली म्हणणारी? ऐका सज्जनांनो, जरा विचार करा. म्हणून 4 दिवसाची कथा झाली, आज 5व्या दिवसाची कथा आहे. संकल्प करा. काय संकल्प करायचे लक्षात घ्या महाराज. एकच संकल्प करायचा आहे, फक्त आपण दारूची लस सोडायची आहे, बस. धीरे धीरे रे म्हणा, धीरे सब कुछ होय. थोडं 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 करत चला. मांस सोडा, व्यसन सोडा. जीवन तुमचं गत प्राण होतंय, कळत नाही का? अरे खरा, गुटखा, विडी, तंबाखू जीवनाला मारणाऱ्या वस्तू आहे. स्पष्ट लिहिलेलं असतं त्याच्यावर, स्पष्ट, तरी आपण तोंडात घालतोय. तरी का त्याच्यावर लिहिलंय, एक चिन्ह दाखवलेलं असतं विंचवाचं. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहित महाराज? लोक चांगलं ऐकणार नाही, पण तिकडे लवकर घुसतील. महाराजांना कसं माहित? महाराज त्यावर लिहिलेलं सावधान, हे जर खाल्लं, तुत्काळात भरलं ना, कॅन्सर व्हायची शक्यता आहे, कर्करोग होण्याची शक्यता आहे. तरी माणसं खाऊन राहिले, तरी माणसं खाऊन राहिले. अरे समोर तुमच्या मरण दिसतंय, मौत दिसते आहे, तरी तुम्ही मौत स्वीकारू लागलात. वरून म्हणतो आपण माणूस बुद्धिवान प्राणी आहे. जरा विचार तर करा रे. अच्छा ठीक आहे, ज्यांना खायचंय, प्यायचंय, मरायचंय ना, त्यांना मी काहीच म्हणणार नाही. तुमचा आणि माझा विरोध नाहीये. मी काही तुमच्यासोबत वाद घालायला आलो नाही, मी फक्त संवाद साधण्यासाठी आलो आहे. ऐका आणि सांगू सज्जनो, या वेळेला तुम्ही आहात, पुढच्या वेळेला कोण असणार कोण नसणार, कोणाचा काही भरोसा नाही. अरे आपण म्हणतो उद्या करू, उद्या करू, परवा करू. नाही महाराज, पुढच्या वर्षी करू. अरे पुढच्या वर्षी, उद्या, परवा कोणाच्याच वाटेला येत नसतं. माणसाच्या वाटेला जे आज समय आलेला आहे, आजच्या समयाचा विचार करा आणि आजचा समय कसा चांगला करता येईल, आजपासूनच आपण चांगलं करायचा निर्णय घ्या. कारण उद्याचं कोणी पाहिलंय? मानो सुन ले बात व्यसन को